श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ. अध्याय पहिला प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरीपुत्रा महेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीत आले जन, मोठमोठाले विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापूसाचा पाड किती अग्नीपुढे दयाघना, म्हणून आदरे वंदना करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्य रचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य उत्पत्ती, परी तू वास केल्या चित्ती कार्य माझी होईल हे. आता आदि माया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती, जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण असो माझी साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगड आहे चढेगिरी, मुखासभे माझारी देई व्याख्यान अखंडित. त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला साह्य दास गणूला ग्रंथरचना करीस या. आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीशा, सच्चिदानंद रमेशा, पाही माम दीनबंधू. तू सर्वसाक्षी जगदातार, तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जगजन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच किरी माय बापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कडे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली. गोप तेही बनले बली, यमुना तिरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जान, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अन्यन्य, तू त्या ते साह्य करीसी. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमावरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको. हे संत चरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बसवणिया, ग्रंथ कळसा नेई हा. हे भवांतक भवानीवरा, हे नीळकंठा गंगाधरा. ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा श्री. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर, लोखंडासी भांगार परीस करून ठेवीत असे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गणुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई. लेकरांसाठी धावकी, ग्रंथ सुदम वदवावया. माझ्या कुळीची कुळदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता, तिच्यापदी ठेवी तो माथा, मंगल व्हाया कारणी. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी दास गुरुच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिलादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पाराशर, ज्ञाननपी जो दिनकर, त्या शंकराचार्य नमन असो. आता अवघे संत महता, नमन माझी सर्वता. दास गणूच्या धरून आता ग्रंथ करावा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, हे भवाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामनशास्त्री पुण्यवंथा, दासगुरुसी अभयाता, तुमचे असुद्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजलिशी होऊ नका. जी का खरी माया असते तीच बोलायाशी कविते. तुमचे माझे असे नाते, माये लेकरा परी हो. लेखणी काढी अक्षर, परी तू तिच्यात नाही जोर. ती निमित्त कारण साचार, लेखणी रूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरित, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेची करा श्रवण. करून या एकाग्र मन, निज कल्याण भावया. संत हेच भूमीवर, चालते पुलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची पेट आहे विभूत. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडी. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत. आता मला रहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी. हीच पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणी. जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वान, येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण, अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयादू कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरू, ते पदनतांची कल्पतरू. ते अध्यात्मविद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्ववल्लभ रामानुज.
यांचा ऋणी अधोक्षज, ज्याने धर्माची राखली लाज निज धामर्थ दावूनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठेवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीचं पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषादे. गौरख मच्छिंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्ती सागर ग्रंथ असे लिहिलेचा. ज्यांनी नुकतीच हरिभक्ती करुणी साधिला श्रीपती, ते नामा नरहरी संमती, जनी कान्हो संत सको. सोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष, ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधना निपट निरंजन, ज्यांनी चरित्र गायने केली मागे महिपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ मीन साकल्ले आता देत, नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्त विजय भक्त मला. त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले, ग्रंथ असती तीन केले ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा श्री संत गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली, ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो. आता हे सांगोपांग चरित्र कथित तो एका चांग, मम सुदैवे आला योग हे चरित्र रचनाचा. जो प्रथम ताच मी पाहिला अकोट सानिध्य संत भला, तोच मागे राहिला त्याचे एका कारण. माळा आधी ओळती मग मेरुमणी जोडती, तीच आजी झाली स्थिती या चरित्र रचण्याची. शेगाव नाम्हे वराडात ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले येथ मोठा. ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महाथोर, ज्याचे नाव अजरामर झाले साधूमुळे जगत्रय. त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमळ उदय आले, जे सौरभ वेचिते झाले त्या अखिल ब्रह्मांडा. हा शेगाव खालीचा हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा अल्पमितीने मानितो मी. ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार करा होईल हे विसरू नका. गजानन चरित्र मेघथोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्र रूपी वर्षता नीर, नाचाला वाटे निसंशय. शेगावाचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी गजानन हेच संतरत्न. जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण, संत श्रेष्ठ देवाहून ये विषयी शंका नसे. रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकेच्या वारीला. माझ्या मनी हेतू होता गावे गजानन चरित्रा, परी त्याची तत्वता संगत नाही लागिली. त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे. खऱ्या संताचे धोरण न कळे कोणाला गुण, महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी. या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहासदृष्ट्या न लागे की. जेव्हा ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून निश्चयन त्याचा करणे असे. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून ध्याते तल्लीन होती की. येथे हिऱ्याची खान आहे कोणची हे विचारे आणण्याची गरज मुळी राहत नसे. ऐन तारुण्या भितरी गजानन आले शेगाव नगरी, 1800 भितरी मागे वद्य सप्तमीला. कोणी कोणी म्हणती जन श्री समर्थाचे जे का स्थान, त्या सज्जन गळाहून या देशी आलेही. परी याला पुरावा सबड नाही ऐसे बरवा, परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यात. लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातने गाजले, ज्याच्यासाठी वाटते केले कौतुक ऐसे समर्थांनी. जगाच्या करण्या उद्धार गजानन रूपेस अवतार, धरून आले भूमीवर महीवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी. कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी जगद्गुरूने केला असे. गोरख जन्मला उखिरड्यात, कानिफा गज करणात, चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रकटले. तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगेसारी होती ओगी योगाचे अवगत. हे त्याच्या लीलेवरून पुढे कळेल तुम्हा लागून, कोणाचे योगाचे अगाध महिमान त्याची सरी न ये कोणा. शेगावी माघे मासी वद्य सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी, पदनता ते तारावया. त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता. एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्याचे देवीदास. हा देवीदास सज्जन पातुरकराचा वंशज जाण, शाखा ज्याची मध्यंदिन मठाधिपती होता तो. त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याची घरा. उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास मित्राच्या. तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते त्या जागी. एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साची.
पात्र पाणी प्यावयाची होता एक मोपळा. कच्ची चिलीम हातात जी का होती तयाची सुकृत. कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले. नासाग दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत. प्राचीच्यात बालरविव्यत वर्णन किती करावे. मूर्ती अवघी दिगंबर भाव मावळला आपपर. आवड निवड साचार राहिली न जवळी तयाच्या. श्री समर्थ स्वारी बैसोनी या रस्त्यावरी शोधनपत्रावळचे करी केवळ निजलिलेले. शीत पडल्या दृष्टीपत ते मुखी उचलून घालीत. हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म वया. का की गरजून सांगी श्रुती अन्न हेच ब्रह्म निवृत्ती. अन्नम बृहती ऐसी उक्ती उपनिषद ठाई असे. ज्याची पटवावया खून शीते वेचती दया घन. त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे. बंकटलाला आगरावला होता रस्त्याने चालला. त्याने हा प्रकार पाहिला आपला त्या स्नेहासर. दामोदरपंत कुलकर्णी ज्यांच्या स्नेहाची नाव जाणे दोघे प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले असे की या करणी विपरीत वेळापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता. दिवसे देवीदासही याते देता का की तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख. काही न चाले तर्क कृतीवरुणी याच्या या. बंकटलाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्यासी. आपण राहो यत्कृतीसी उभ अजमावया कारणे. खरे साधू पिशापरी जरी वागती वरवरी ऐसी व्याख्याची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतेने हा दिसे वेळा परिवाटे ज्ञानगडा. हा वा विमल ज्ञानाचा गुडा असा वाक्य प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार. रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले परीन कोणी पाहिले. त्या दोघा वाचुनी भले याचा विचार करावा. हिरे गारा एका ठाई मिसळल्या असती जगा ठाई. पारखी तो निळवुडून घेई गार टाकून हिऱ्याते. प्रथमता तो पुढे आला बंकटलाल आगरवाला. गजाननासी विचारण्याला विनयी येणे रीती. या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना. शुद्धा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारले परीन उत्तर मिळाले. नुसते वरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिरळदार. भव्य छाती दृष्टी स्थिर भृगुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी. तुम्ही पात्र वाढून वेगेसी आना एक बाहेर. देवीदास तैसे केले. पक्वानांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामी पुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजन बसली समर्थ स्वारी. सवी कशाची अंतरी अनुमात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार. अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वान्य एक केली आवड नावड नाही उरली. जठराग्नीची तृप्ती केली 2 प्रहरच्या समयाला. पंकटलाला ते पाहून पंतासी करी भाषण. ह्या वेडा म्हणालो आपण ती निश्चयशय झाली सुखी. सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाच वेडा झाला. व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलते सलते. तैसाचा हा ज्ञान चेटी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी. आता याची आता घेणी नको. धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव. निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरीने जयाला. सूर्य माध्यांनी आला भाग भूमीचा तप्त झाला. पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐसा भर उन्हात हा बसला आनंदात. हा ब्रह्माची होय साक्षात भयाना कशाची उरली या. हा जेवला यचेच्छ पाणी तुंबामध्ये नाही पाणी. ते पंथा या लागुनी आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर तुंबामध्ये नाही नीर. मर्जी असल्याचा कर पाणी द्याया तयार असे. ऐसे शब्द ऐकिले समर्थाने हास्य केले. उभयंतासी पाहुणी बदले ते एका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगता तरी ओतपुत्र भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ नाही उरला यत्किंचित. परी जग व्यवहार सत्य आचरला पाहिजे. अन्न भक्षिले देहानी म्हणून पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपेल. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार. तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कृपाची या शेजारी हाड होता निर्धारी. जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला. तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले. तो इतक्यात घेऊन आले पंत पाणी गडव्यात. हा ते गढूळ पाणी समर्थ लावा वदनी न लावा वदनी.
ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाडा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यावहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा, ईश्वराशी अगाध लीला, तीन कळे या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन, याचेच करा सदा मनन, कशापासून हे जग झाले. ऐसे एकता समर्थवानी दोघे गेले गहिवरुनी, अन्यन्य भाव समर्थ चरुणी लोडावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हे तर महाराज निघाले पडत पडत. वायूच्या त्या गतिप्रत अडथळा जगी कोण करी. या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीय अध्यायी. अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया. श्री गजानन विजय ग्रंथ आल्हाद दाओ भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात ईश्वराशी दासगण. श्री हरिहरां परमस्तु शुभम भवतु. श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथम अध्याय समाप्त.